जय शिवराय मित्रांनो. नमस्कार. मी एक मराठा. मित्रांनो, व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे काय की सगळ्यांचा आवडता, सर्वांना हवाहवासा वाटणारा लालबागचा राजा. तुम्हाला तर माहितच आहे, जेव्हा आपला मराठा बांधव मुंबईमध्ये होता आणि त्याच टायमिंगला लालबागचं जे अन्नछत्र आहे ते बंद ठेवण्यात आलं. बऱ्याच ठिकाणावर त्याचा निषेध करण्यात आला. पण मित्रांनो, देव बघा कशी परीक्षा बघतो. जेव्हा विसर्जनाच्या टायमिंगला लालबागचं विसर्जन होतच नव्हतं. कुणी म्हणायचं भरती आली त्यामुळे होत नाहीये. पण खरं मी सांगतो की देव हा प्रत्येक जिकडे तिकडे देव आहे. तुम्ही मानाल तिथं देव आहे, माणसात देव आहे. आज देव हा मूर्तीच्या स्वरूपात तिथं आहे, परंतु तुमच्या आमच्यात देव आहे. तुम्ही आमच्या लोकांसाठी अन्नछत्र तुमचं बंद ठेवलं. एक टायमिंगचं जेवण त्यांना दिलं नाही. पण आज पंचकृषी मधनं जो मराठा बांधवांना जे आमच्या माऊलींनी मदत केली, सर्व मराठा बांधवांनी मदत केली. एवढं अन्न आलं की आमचा सर्व मराठा समाज खाऊन, मराठा बांधव खाऊन ते अन्न उरल आणि लालबागचं 2-3 वर्ष आज सगळं लोक जेवण करतील एवढं अन्न शिल्लक राहिले मुंबईमध्ये. म्हणून लालबागच्या जे त्यांचं मंडळ आहे त्यांनी यापुढं कुठलाही निर्णय घेताना व्हीआयपी दर्शन म्हणा ह्या गोष्टी अजिबात करू नका, कारण ते देवालाही मान्य नसतं. आज तुमचं विसर्जन 2-2.5 तास लांबणीवर गेलं, त्याचं कारण तेच आहे. तुम्ही जे आमच्या लोकांना जी वागणूक दिली ते देवालाही बघवलं नाहीये. आज लालबागचा राजा हा श्रीमंताचा देव झालेला आहे असं काही लोक म्हणतात आणि खरंच आहे. श्रीमंत लोकांना व्हीआयपी दर्शन लगेच तिथं असतं आणि आमचे जे गोरगरीब लोक जातात, आज 5-5, 10-10 दिवस रांगेमध्ये उभं राहतात, त्यांना साधं आज राजाच्या पायाशी डोकंही ठेवून देत नाही. मग तुम्हीच सांगा, भगवंत कुठे? तुमच्या घरामध्ये भगवंत आहे का लालबागच्या राजामध्ये भगवंत आहे? याचं उत्तर प्रत्येकाने कमेंट्स करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लालबागचा राजाचं विसर्जन लांबणीव यावेळी खूप मोठा चमत्कार झालेला आहे. तो चमत्कार नाही म्हणतायत मित्रांनो. त्यांनी ज्या मंडळाने आमच्या लोकांना जी वागणूक दिलेली आहे ते देवाला आवडलं नाहीये आणि म्हणून आज लालबागच्या राजाचं विसर्जन लांबणीवर गेलेलं आहे. आणि भरती आणि ओटी हे आपल्या हातामध्ये नाही, हे भगवंताच्या हातामध्ये आहे. त्यामुळे समुद्राची भरती ओटी लांबणीवर गेली असल्यामुळे लालबागचा राजाचं विसर्जन लांबणीवर गेलं. यापुढे लालबागच्या मंडळानं सगळ्यांबरोबर चांगलं वागा. बाप्पा सर्वांचा आहे. जसा श्रीमंताचा बाप्पा तसा गोरगरिबांचाही बाप्पा आहे. त्याच्यामध्ये कुठं मतभेद करू नका.